नागपुरात आता एक धक्कादायक बातमी आहे। नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाण्याअंतर्गत विनयभंगाच्या तब्बल 17 तक्रारी दाखल झालेल्या आहेत। विशेष बाब म्हणजे एकाच आरोपीच्या विरोधात या 17 तक्रारी दाखल झाल्या। रवी लाखे असं या आरोपीचं नाव आहे। त्यानं अनेक अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याचं निदर्शनास आलंय। त्यानंतर मुलींनी पालकांना हा प्रकार सांगितल्यानंतर आरोपी लाखे विरोधात तक्रार दाखल झाली आहे। अल्पवयीन मुलींचा गैरफायदा घेत त्यांची छेडछाड काढल्याप्रकरणी रवी लाखेवर गुन्हा दाखल झालेला आहे। संजय तिवारी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहे। तर संजय, अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार म्हणावा लागेल आणि या सगळ्या संदर्भात काय कारवाई केली जाते, हे प्रकरण नेमकं कसं उघडकीस आलं? अगदी बरोबर। आपण बघितलं तर पूर्व नागपुरात नंदनवन परिसरामध्ये एक नामवंत शाळा आहे आणि त्या शाळेच्या जवळच हे स्टेशनरीचं दुकान आहे। ज्या दुकानाला तेथील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी नियमित भेट देत असतात आणि तिथल्या वस्तू विकत घेत असतात। तर ही जी घटना घडली त्या दिवशी 2 तासांच्या कालावधीमध्ये 17 पेक्षा जास्त विद्यार्थिनी त्या स्टेशनरी दुकानात गेल्या, विविध साहित्य विकत घेण्यासाठी गेल्या आणि त्याच वेळेला स्टेशनरीच्या दुकानाचं शटर नादुरुस्त झालं होतं असं सांगण्यात येतं आणि त्याच्यासाठी शटर दुरुस्तीसाठी मेकॅनिक बोलवण्यात आला होता। रवी लाखे नावाचा हा 36 वर्षीय मेकॅनिक त्याच परिसरात राहतो, नंदनवन भागातला रहिवासी आहे आणि त्यांनी आरोपींनी मुली अल्पवयीन असल्याचं पाहून आपल्याला कोणी काही म्हणणार नाही, कोणी रोखणार नाही असं त्याला वाटलं असावं म्हणून त्यांनी छेडछाड केली आणि त्यांच्याशी अश्लील चाळे केल्याचं सांगितलं जातंय। त्यानंतर मुलींनी घरी जाऊन हा प्रकार पालकांना सांगितला। संतप्त पालकांनी शाळेत भेट घेतली, पण शाळेच्या प्रशासकांनी सुद्धा हात वर केले आणि असं सांगितलं की शाळेच्या परिसरामध्ये ही घटना घडलेली नाहीये, त्यामुळे त्यांना पोलिसात जाण्याचा सल्ला दिला आणि किमान 17 पालकांनी या प्रकरणी तक्रार नोंदवली आहे आणि त्यानंतर पोलिसांनी तत्काळ सूत्र हलवत आरोपीला ताब्यात घेतलंय, त्याला अटक केलेली आहे। आणखी काही प्रकरण पुढे येण्याची शक्यता बोलली जाते। निश्चित संजय, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तर नागपुरातला अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार म्हणावा लागेल। विनयभंगाच्या तब्बल 17 तक्रारी दाखल झालेल्या आहेत आणि विशेष म्हणजे हा आरोपी एकच आहे आणि त्याच्या संदर्भातल्या या अनेक तक्रारी दाखल झालेल्या आहेत। पोलिसांनी आता अटक केली आहे, मात्र काय कठोर कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असेल।